अभी वेळच्या वेळी नगरपालिकेचे आम्ही सगळे टॅक्स भरतोय, साफसफाई आम्हीच दरवर्षी ठेवते, पण ह्याच्याकडे आमच्याकडं अक्षम्य दुर्लक्ष होते आणि त्याचं ह्या भोगते आम्ही. हे आमची पूर्ण इमारत त्या पाण्याच्या सारख्या निचऱ्यामुळं धोकादायक स्थितीमध्ये जाऊ शकते. तरी आमची विनंती आहे की त्वरित जबाबदार यंत्रणेने यावं, पंचनामा करावा आणि आम्हाला योग्य ते नुसतं. कधी सुद्धा गटारी साफ करत नाहीत अजिबात सुद्धा. कधी झाडू मारायला कधी आमच्या इकडे कधी कोण येत नाही. इतक्या वेळा पाणी सुटलं तरी कधी कोण आलेलं नाही अजिबात सुद्धा. वर जाऊन नगरपालिकेत तक्रारी केल्या, कलेक्टर ऑफिसला अर्ज केले, कोणी याची दखल घेत नाही. नुसतं हो करतो, काम करतो, येतो, बघून जात्यात, ह्याचं कोण दखल घेत नाही. आमचं नुकसान झाले ह्याची भरपाई कोण देणार? इधर लगा पिछले गेट को बोलना सर पीछे ये उसका बॉक्स खोल दो. नमस्कार, माझं नाव सागर महादेव सरडे. आमचं शिवसागर सुपर मार्केट हे किराणा व्यवसाय गेले 26 वर्ष आम्ही गोडोली येथे करतोय. 5-2 गटार नका गोडोलीचा आमचा व्यवसाय आहे. गेले कित्येक वर्ष हे पाण्याचा आम्हाला त्रास आहे, पण ह्या 4 वर्षात भयंकर त्रास आहे. अतिक्रमणांमुळे म्हणा किंवा ओढ्याची वेळच्या वेळी साफसफाई नसल्यामुळं दरवर्षी आम्हाला त्रास होते. एक गोडोली जकात नाका आणि साई मंदिर ह्या 2 स्पॉटकडे सगळ्यांचं लक्ष असतं. आमचं ह्या इथलं पुलाचं बऱ्याचदा दुर्लक्षच असते. दरवर्षी ओढ्याची साफसफाई असते. दुकानच्या समोर आपला एक मोठा ओढा आहे, फार जुना ओढा आहे. त्यातून अगदी अजिंक्यताऱ्यापासून येणारं पाणी वाहून जात असतं. पण ह्या वर्षी त्या ओढ्याची साफसफाई झालेली नाही आणि पुलाच्या पलीकडच्या बाजूला जाळी मारून पॅक केल्यामुळं पाणी 90 डिग्रीतनं वळू शकत नाही.
जसं मागे गोडली तळ्याचं जी अवस्था झाली तीच आमची ह्या वर्षी अवस्था झालेली आहे. पूर्ण वड्यातलं पाणी आमच्या दुकानामध्ये आलेलं आहे आणि दुकानात जवळपास 4 ते 5 लाखाच्या पुढचं माझं नुकसान झालेलं आहे. काही करू शकलो नाही, आम्ही फक्त बघत बसलो. ह्याशिवाय आमच्याकडे पर्याय नव्हता. वड्याची साफसफाई वेळच्यावेळी न होणं किंवा रस्त्याचं काम हे थांबलेलं आहे. त्यामुळे आम्हाला काही खर्च करून आमचं पाण्याची व्यवस्था करता येत नाही आहे. त्यामुळे भयानक नुकसान ह्या पावसानं आमचं केलेलं आहे. प्रचंड नुकसान झालेलं आहे. या नुकसानीमागे नेमकं कोण जबाबदार आहे असं वाटतं तुम्हाला? पाऊस तर आहेच आहे, परंतु साफसफाई वेळच्या वेळी नाही आणि वरून शासनानं काहीतरी हे जे काम चालले रस्त्याचं ते खूप वर्ष झालेलं आहे. येणारं पाणी आहे वरचं आणि दुर्दैव असं आहे की नगरपालिकेच्या व्यवस्थेने हे साफसफाई जर वेळच्या वेळी केली तर हे आम्हाला असं प्रसंग येणार नाहीत. वड्याच्या शेजारी असणारे घरांमध्ये दुकानांमध्ये सगळीकडे दरवर्षी पाणी शिरतं, परंतु त्यावर्षी अजिबातच साफसफाईकडे लक्ष नसल्यामुळं आमचं पूर्ण वड्यातलं पाणी सगळं दुकानामध्ये आलेलं आहे आणि ह्या पावसामध्ये प्रचंड नुकसान झालं आहे. 4 ते 5 लाखाचं आमचं किराणा मालाचं नुकसान झालं आहे. तर याला जे जबाबदारी यंत्रणा असेल त्या यंत्रणेत त्वरित इथं येऊन पंचनामा करावा व आम्हाला नुकसान भरपाई द्यावी ही आमची विनंती आहे. शासनाला, नगरपालिका जी काही यंत्रणा असेल जी वड्याकडं ह्या साफसफाईकडे बघते किंवा ह्या व्यवस्था सगळे करते त्यांनी त्वरित आमची पंचनामा करून नुकसान भरपाई करावी ही आम्हाला शासनाची विनंती आहे शासनासाठी.